एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा। चला, आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती आणि म्हटलं मिनी ब्लॉग स्टार्ट करावा आज। कारण आज काय झालं माहिती का, मी असंच अचानक माझ्या डोक्यात आलं की वटपौर्णिमा 2 दिवसावर राहिली आहे, सो स्वतःसाठी काहीतरी तयारी करून घ्यावं आणि म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं। कसं नेहमी ना मला थोडंसं वाटतं की प्रत्येक गोष्ट काय शेअर करावी। त्यानंतर मला आता लक्षात यायला लागलं की नाही, तुम्ही पण माझी फॅमिली आहात आणि तुमच्यासोबत पण मी काही गोष्टी शेअर करू शकते। सो चला, बोलता आहे ना म्हटलं आज पत्ताकोबीचं भाजी करायची होती, सो तीच कापून घेते। किचनमध्ये आले होते आणि सगळ्यात अगोदर ना गड्डा कापायला घेतला, कारण स्वयंपाक वगैरे झाला ना मग बाकीच्या कामांना माणूस मोकळं असतं। तसं प्रत्येक गृहिणीची सुरुवात ही किचनपासूनच होते आणि शेवट पण किचनपर्यंतच होतो। म्हणजे सकाळी उठल्यापासून तर तिचा जास्तचा वेळ बायकांचा किचनमध्येच जात असतो आणि शेवटी झोपतानासुद्धा आपण किचनमध्ये भांडी वगैरे किंवा स्वयंपाक करूनच सगळं करूनच मग झोपत असतो नंतर। तर अशा काही गोष्टी असतात आणि आपला जास्तचा वेळ किचनमध्येच जातो। सो म्हटलं चला की आज थोडं लवकर हात चालवून थोडं पटापट कामं आवरून स्वतःसाठी वेळ काढावा आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं की पार्लरमध्ये न जाता घरच्या घरीच आपण काही गोष्टी करू शकतो। मग पार्लरमध्ये पैसे खर्च करायची काही गरजच नाही, किंवा कोणाकोणाला आहे ना पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करायला आवडत नाही किंवा टाईम पण नसतो कोणाजवळ एवढा, म्हणून तर म्हटलं चला। तर इथं मी बनवते पत्ताकोबीची भाजी आणि त्यासाठी भरपूर असं कढईमध्ये तेल घातलं आणि थोडं गॅस फुल झालेला होता ना, म्हणून तेल जरा जास्त तापलं होतं। जिरं घातलं आणि थोडं लसूण आणि हिरवी मिरची जी आहे ना तर ती मी अशीच चिरून घेत असते, म्हणजेच त्याचे 2च तुकडे करते, जास्त बारीक नाही करत। ते खाताना आहे ना तिला आपल्याला काढता येत नाही, मग जास्त बारीक तुकडे जर राहिले तर थोडं निवडायला पण प्रॉब्लेम येतो। आणि जरा मोठे पीसेस ठेवले ना हिरवी मिरचीचे तर ते भाजीतून पटक्यात काढता येत ना। तसं आता लहान बाळ वगैरे घरात असलं किंवा लहान मुलं जे खात असतात भाज्या वगैरे, तर सहजासहजी त्यांच्यासाठी अशा मोठ्या जर मिरच्या कापल्या ना तर बरं असतं निवडायला। चला, भाजीमध्ये हळद घालून घेतली, कोथिंबीर चिरून घातली आणि थोडं नमक घालून दिलं आणि छान मिक्स करून झाकून दिलं। तर मीठ आधीच घालते मी, कारण आहे ना तिला पाणी सुटतं पत्ताकोबीला, तर ते अंगाच्या पाण्यामध्येच ती छान पद्धतीने शिजून जाते। त्यासाठी मीठ घातलं की तिला अजून पाणी सुटलं की ती छान वाफून जाते तिच्या अंगाच्या पाण्याने, म्हणून मी मीठ आधीच घालून घेते। तर इकडे बोलता पोळ्या वगैरे झालेल्याच होत्या आणि आता पटक्यात वाढून घेते आणि जेवायला घेते, मग तुमच्यासोबत पुढचा व्हिडिओ शेअर करते। तर जेवणं वगैरे झाले होते आणि आत्ता मी करायला घेते म्हणजे फेस रेझर करते मी। सो फेशियल रेझर करायला मागचं कारण तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जो कोणी माझ्या आधीपासून व्हिडिओ पाहत असेल त्याला माहिती आहे मी हे कधीतरी करत असते, महिन्याभरातून किंवा 1.5 महिन्यातून असं माझं चालूच असतं। सो हे आहे ॲलोवेरा जेल आणि छान असं मस्त पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलं मी, कारण जेव्हा आपण आहे ना फेस रेझर करतो ना तर त्यावेळेस आधी काहीतरी जेल किंवा मॉइश्चरायझर लावून घेणं अनिवार्य असतं, कारण याच्याने ना कट लागायचे चान्सेस नसतात। छान सॉफ्ट आणि मस्त छान असं जेल चेहऱ्यावर असल्यामुळे छान असे आपले जे हेअर्स असतात ना ते सगळे रिमूव्ह होऊन जातात। तर हे जे आहेत ना रेझर, तर हे तुम्हाला कोणत्याही शॉपवरती जे कॉस्मॅटिकचं दुकान आहे, मेडिकल शॉप वगैरे, इथं मिळून जातील इझिली, कारण हे लोकलच मी परचेस केलेलं आहे। तर जे चांगलेवाले मिळताना जे 100 रुपयाचं एक असतं किंवा 200ला एक असतं, ते जर घेतलं ना तर ते अजून उत्तम असतं, कारण त्याचं कट लागायचे चान्सेस कमी असतात आणि ते छान असतं, माझ्या मते थोडं जास्त दिवस जातं। हे लोकल घेतलेले आहेत मी, हे कसं यूज अँड थ्रो आहेत, तर तुम्ही लगेच फेकू पण शकता आणि एका याच्यात 3 निघतात ते, सो छान असतं हे। तर हे माझ्याकडे ना कायमस्वरूपी असतातच, मी घेतच असते असे पलटून। तर छान याच्याने ना मी सगळे माझे फेसवरचे जेवढे एक्स्ट्रा मला हेअर ग्रोथ झालेलीच होती आता, कारण 1.5-2 महिन्यापासून आहे ना मी फेस शेविंग केलेला नव्हता। सो आता फेस शेविंग करताना ना काही टिप्स लक्षात घ्याव्या लागतात, जसे की कट लागायचे जास्त चान्सेस असतात, तर हलक्या हाताने करायचं, हलक्या हाताने केलं ना तर बरं असतं। आणि डायरेक्शन तुम्ही असे म्हणजे तिरकस पकडायचं, कधी पण त्याला असं सरळ पकडायचं नाही। तुम्ही पाहू शकता मी कसं करते, तर डिटेल मी काही ह्या व्हिडिओमध्ये आता सांगत नाही, कारण व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल। तर याच्या आधीचे जे व्हिडिओ आहेत त्यात पण मी सांगितलं आहे कसं करायचं काय करायचं, सो तुम्ही ते देखील पाहू शकता। तर इथं मी आयब्रोज करून घेते आहे। तर माझे आयब्रोज
जे आहेत ना ते मी करूनच आले होते गावावरून आता, पण म्हटलं थोडे 1-2 एक्स्ट्राचे जे केस असताना ते काढून घ्यावं. जेवढं शक्य होतं ना तेवढं मी करत असते, कारण मला पण एवढी काही जास्त प्रॅक्टिस नाही आहे. सो जेवढं आहे ना तेवढं मी आरामात करायचा प्रयत्न करते. तर तुम्ही पाहू शकता फेस शेविंगनंतर आहे ना तो एवढा छान आणि एवढा मस्त सॉफ्ट दिसतो. खूप नरम लागतो चेहरा हाताला आणि खूप भारी वाटतं बरं केल्यानंतर. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि थोडंसं ग्लो आल्यासारखं वाटतं, कारण त्याच्याने पण आहे ना आपली जे डेड स्किन असते ना तर ती निघून जाते रेझरमुळे. मला तरी असं वाटतं ना की रेझर केल्यानंतर आहे ना हार्ड ग्रोथ वगैरे काही होत नाही चेहऱ्यावरती केसांची, पण खूप सॉफ्ट होऊन जातो चेहरा आणि हे करायलाच पाहिजे. चला, तर आता मस्त चेहरा वगैरे धुवून मी आता फेस पॅक तयार करते आहे. छान एक बाउल घेतला आणि मुद्दामच मी तर काचेची वाटी घेतली, कारण तुम्हाला दिसायला पाहिजे प्रमाण. तर मुलतानी माती होती आणि हे चंदन पावडर आहे. तर मुलतानी माती पाहू शकता तुम्ही, अर्ध्या चम्मच एवढ्या आकाराची मी घेतली आहे. तर हे चंदन पावडर आहे आणि चंदन पावडर देखील मी हाफ टेबलस्पून एवढं घेत आहे. मुलतानी माती आणि चंदन पावडर या 2 गोष्टी ना छान मस्त सारख्या प्रमाणात घेऊन आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घ्या. इथं मी तर मेडिकलवरून मला जे मिळालं होतं ते घेतलेलं होतं. तर आता साधारण आहे ना मी 2-3 वेळेस लावलं गेलं माझं ते, तर आता तेवढं उरलेलं आहे. तर त्यात चिमूटभर ही घरची हळद घातली आणि हे ॲलोवेरा जेल जे माझ्याकडे आहे ते घातलं. तर मला आहे ना दुधाचा थोडा त्रास आहे, म्हणजे दूध जर मी लावलं ना चेहऱ्याला तर मला लगेच पिंपल्स होता, त्यामुळे मी दूध वगैरे लावत नाही चेहऱ्याला. तुम्हाला दूध सूट होत असेल ना तर तुम्ही ह्या पॅकमध्ये दूध देखील घालू शकता. तर थोडंसं पाणी घातलं आणि छान अशी पेस्ट बनवली आणि संपूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेतली. छान मिक्स करून लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्यात आहे ना मी घरची हळद घातलेली आहे. जर अजून छान फायदे हवे असतील तर चेहऱ्याच्या कोणत्या पण समस्या असल्या ना तर कस्तुरी हळद आणि आंबा हळद नक्की घाला. तर मला इथं जवळपास कोणत्या शॉपवरती आंबा हळद आणि कस्तुरी हळद मिळालीच नव्हती. तर मी 8 दिवस तपास घेतला, म्हटलं जाऊ द्या. तर आता मला ऑनलाईनच मागवावं लागणार आहे, कारण साधारण आहे ना कोणी जास्त ठेवत नाही लोकल शॉपवरती किंवा असं आंबे हळद वगैरे कोणी ठेवत नाही, तर ऑनलाईन मागून घ्यायची. तर छान मस्त पूर्ण फेस पॅक लावून घेतला. तुम्ही ह्या फेस पॅकमध्ये पाणी किंवा ॲलोवेरा जेल नसेल ना तर गुलाबजल असतं ना ते देखील घालू शकता, किंवा फक्त गुलाबजलमध्ये देखील हा पॅक बनवू शकता. आता चंदन पावडरने ना आपले जेवढे डाग वगैरे पिंपलचे असतात किंवा डार्क सर्कल असतात, तर बऱ्यापैकी ना चंदन पावडरमुळे आपल्या चेहऱ्यावरती डेड स्किन जी असते ती रिमूव्ह होऊन छान असा ग्लो करतो चेहरा. आणि मुलतानी माती तुम्हाला माहितीच आहे, एक्स्ट्रा ऑइल आपल्या चेहऱ्यावरती जे असतं ते काढून फेकून देत असते मुलतानी माती. ते तिचा पण खूप छान असा उपयोग आहे, खूप बेनिफिट्स आहेत, ते सांगायची गरजच नाही कोणाला आजकाल. तर छान पॅक लावला गेला होता आणि मध्यस्थी माझ्याकडे वेळ होता, म्हटलं आता काय करावं. तर ही जी माळ आहे ना, हे मंगळसूत्र हे मी 2-3 दिवसाआधी आणलेलं होतं. सो मी तुमच्यासोबत शेअर करायचंच राहिलं. तर साधं सिंपल असं हे मंगळसूत्र मला आहे ना महिनाभरापासून मी पाहत होते त्या दुकानावरती, मला आवडलं होतं तर मला घ्यायचं होतं. पण मी विचार करायचे घेऊ का नको, कारण ह्याआधी पण मी असे जे आहेत ना ते वापरलेले आहेत. सो पाहू शकता तुम्ही जवळून, एवढं छान वाटत होतं, असं रिअलच वाटत होतं ते मला, सोन्याचंच आहे असं वाटत होतं मंगळसूत्र. पण छान होतं, म्हणजे फॅन्सी आहे म्हणूनच घेतलं मी, की कुठे जाण्याच्या हिशोबाने किंवा जीन्सवरती सुद्धा आपण वेअर करू शकतो. तर खूप सुंदर दिसत होतं गळ्यामध्ये. तुम्हाला कसं वाटतंय मला खरंच नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आवडत असेल तर म्हणजे मी असेच डेली यूजला घेत जाईन मग, कारण मी ना मला असं वाटतं की मला चांगलं नाही दिसत म्हणून मी काळीच माळ घालत असते. पण ठीक आहे, मला छान वाटत होतं. तर जोपर्यंत तुम्हाला मंगळसूत्र वगैरे दाखवलं आणि बराच वेळ चालला गेला, आपला जो फेस पॅक आहे ना तो ड्राय झाला होता. तर पूर्ण 100% ड्राय होऊ द्यायचा नाही आहे, फक्त 50% ड्राय होऊ द्यायचा आहे आणि मगच वॉश करायचं आहे. खरंच खूप छान रिझल्ट मिळता. आता मी सांगण्यापेक्षा आहे ना तुम्हाला दिसतच असेल, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की याचं खरंच आहे की नाही बेनिफिट, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. खरंच खूप छान वाटतो. चला, बोलता म्हटलं आता आपले बाकीचे कामं जे राहिलेले होते, संध्याकाळ झालेली होती आणि बाकीचे कामं मी आता करायला घेते आहे. आज हे ना मस्त बेडशीट वगैरे आणि जे सोफ्याचे कवर आहेत ना तर ते वॉश करायला घेतले होते. कारण आता कसं होते 15-15 दिवसात आहे ना सोफ्याचे कवर वॉश करावे लागत आहे, खूप घाण होऊन जात आहे ते.
आणि म्हटलं चला छान घडी वगैरे घालून घेतली, काढून घेतलं. लगेचच बाकीचे जे कामं असतात ते झाले ना, मग पुढचे कामांना असं दडपण येत नाही आणि मोकळं वाटतं. सो त्या हिशोबाने ना लगेचच मी कपड्यांच्या घड्या करून घेत असते किंवा जी वस्तू जिथं ठेवायची असते ना ती तिथं ठेवून देत असते. आणि पाहू शकता तुम्ही आत्ता थोडं म्हणजे अर्ध्या एका तासात अंधार पडायचा टाईम होऊनच जाईल, कारण आत्ता वाजले होते 5:30-6. तर म्हटलं चला आवरून घ्यावं पटक्यात. आणि असा होता हा आजचा दिवस. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि हे छोटेसं जे मंगळसूत्र होतं ना ते मी 60 रुपयाला घेतलं आहे लोकल शॉपवरून. तर त्याची प्राईस 60 रुपये आहे. तर काही नाही, 1-2 दिवस जरी वापरलं तरी पैसे वसूल आहे. तसं तर मी भरपूर दिवस वापरेन त्याला, कारण जेव्हा आंघोळ करते ना तेव्हा काढून ठेवायचं असतं ते, म्हणजे भरपूर दिवस जातं आणि छान दिसतं. मग मला सांगा कसं वाटत होतं मंगळसूत्र. आणि बस मग आजचा असा दिवस होता. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.